नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, DMR कडून अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। ती म्हणजे जे उमेदवार प्रतीक्षा यादीमध्ये आहेत, ज्या उमेदवारांच्या नावाचा समावेश वेटिंगवरती आहे, अशा उमेदवारांसाठी परत एकदा DMR कडून कागदपत्रे पडताळणीकरिता वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे। सो विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या नावाचा समावेश प्रतीक्षा यादीमध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी संधी जी आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेली आहे कागदपत्रे पडताळणीकरिता। आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया कधी कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेले आहे, ठिकाण कुठलं आहे, तसेच वेळ काय ठेवण्यात आलेली आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला जी काही अपडेट आलेली आहे ती व्यवस्थितरित्या समजेल। तर पहा, या ठिकाणी 3 डिसेंबर 2024 रोजी काल संध्याकाळी या ठिकाणी ही अपडेट आलेली आहे। अधिसूचनाद्वारे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथिक महाविद्यालय व रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागाअंतर्गत गट क यामध्ये तांत्रिक आणि अतांत्रिक व परिचर्या संवर्गातील रिक्त पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील विविध परीक्षा केंद्रावरती TCS कंपनीमार्फत तुमच्या परीक्षा ही 12 जून 2023 ते 20 जून 2023 या कालावधीमध्ये पार पडलेल्या होत्या। आणि त्यानुसार पहा, सदर परीक्षेमधील गुणवत्ता यादीनुसार जे उमेदवार पात्र ठरलेले आहेत, अशा उमेदवारांच्या नावाची गुणवत्ता यादी देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली होती। आणि त्या गुणवत्तेनुसार विद्यार्थी मित्रांनो, उमेदवारांना नियुक्तीचे आदेश देखील निर्गमित करण्यात आलेले होते। सदर नियुक्ती आदेशानुसार जे उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत, अशी रिक्त पदे ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत, ती पदे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता यादीमधून आता भरण्यात येणार आहेत। ज्या काही जागा वॅकंट राहिलेल्या आहेत, ह्या जागा काही उमेदवारांनी जी काही यादी किंवा लागलेली यादी मेरिट लिस्टनुसार त्यांना जॉईनिंग भेटलेली होती, त्या ठिकाणी ते रुजू झाले नाहीत, अशा जागा या ठिकाणी वॅकंट राहिलेल्या आहेत आणि ह्या जागा आता भरण्यात येत आहेत। त्यामुळे तुम्हाला जे प्रतीक्षा यादीमध्ये उमेदवार आहेत, अशा उमेदवारांना आता कागदपत्रे पडताळणीकरिता बोलवण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर पहा, महत्त्वाचं म्हणजे काय या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीमध्ये ज्या उमेदवारांचं कागदपत्रे पडताळणी झालेली आहे, तसेच दिनांक 29/4/2023 ते 2/5/2025 सांगितलेलं आहे, परंतु इथं मिस्टेक झालेली आहे। पहा, 29/4/2024 ते 2/5/2024 पर्यंत ज्या उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी झालेली आहे, असे उमेदवार परत त्यांना कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहायचं नाही। आता पहा, कोणासाठी अपडेट आहे, तर पहा, या कालावधीमध्ये प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित जे उमेदवार होते, अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। ठीक आहे, तर पहा, आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, पदनाम देण्यात आलेले आहे, सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक देण्यात आलेले आहे, तसेच दिनांक आणि सत्र कुठल्या शेड्यूलमध्ये तुम्हाला कागदपत्रे पडताळणीकरिता जायचं आहे ते देखील या ठिकाणी देण्यात आलेले आहे। ठीक आहे, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय मुंबई, 3रा मजला, व्याख्याता हॉल या ठिकाणी कागदपत्रे पडताळणी तुमची पार पडणार आहे। ठीक आहे, तर पहा, प्रथम प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी या ठिकाणी पहा, कॅटेगरी वाईज सांगण्यात आलेलं आहे। कॅटेगरी वाईज या ठिकाणी गुणवत्ता यादी क्रमांक आहे, तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या कॅटेगरीचं तुम्हाला चेक करायचं आहे। गुणवत्ता यादी क्रमांक पहा, 101 ते 169, इतर मागास वर्ग राखीवसाठी 87 ते 100। तसंच तुम्हाला विद्यार्थी मित्र तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या कॅटेगरी वाईज, या ठिकाणी तुम्ही ज्या कॅटेगरीमधून असाल त्या कॅटेगरीचा मेरिट क्रमांक या ठिकाणी चेक करायचा आहे। जर या रेंजमध्ये तुमच्या नावाचा समावेश असेल तर विद्यार्थी मित्र तुम्हाला मंगळवार दिनांक 10/12 म्हणजेच काय तर 10 डिसेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 10 ते 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला कागदपत्रे पडताळणीला हजर राहायचं आहे। ओके, 10 वाजता तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचं आहे। ठीक आहे, प्रयोगशाळा सहाय्यक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ तसेच औषध निर्माता या पदाची देखील या ठिकाणी आहे। समाजसेवा अधीक्षक, वैद्यकीय तसेच दूरध्वनी चालक, भौतिक उपचार तज्ज्ञ, डॉक्युमेंटलिस्ट, कॅटलॉगर, विद्युत जनित्र चालक, लोहार सांधाता, क्षकिरण सहाय्यक तसेच वाहन चालक, लघु टंकलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, ओके, सो इत्यादी
पदांची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी गुणवत्ता यादी देण्यात आलेली आहे। त्या अनुक्रमांकानुसार तुम्ही कॅटेगरी वाईज तुम्हाला चेक करायचं आहे तुमच्या नावाचा समावेश यामध्ये आहे का। ओके, आता हे तुम्ही कसं चेक करायचं आहे याची लिंक जी आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही गुणवत्ता यादी डाउनलोड करून घ्या आणि त्या यादीमध्ये तुमचा क्रमांक किती आहे या रेंजमध्ये असेल तर तुम्ही कागदपत्रे पडताळणीकरिता जायचं आहे। ठीक आहे, 10 तारखेला कागदपत्रे पडताळणीला सुरुवात होत आहे। 10 डिसेंबर 2024 रोजी ठीक सकाळी 10 वाजता ओके, सो ठीक सकाळी 10 वाजता प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचे DV केले जाणार आहेत आणि नंतर दुपारच्या सेशनमध्ये 2:30 ते 5:30 पर्यंत औषध निर्माता, समाजसेवा अधीक्षक, दूरध्वनी चालक, भौतिक उपचार तज्ञ, डॉक्युमेंट लिस्ट कॅटलॉगर, विद्युत जनित्र चालक आणि लोहार सांदाता, सहकिरण सहाय्यक, वाहन चालक, लघुटंक लेखक आणि निम्न श्रेणी लघुलेखक या पदाचे DV पार पडणार आहेत। ठीक आहे, सो ही महत्त्वाची अपडेट आलेली आहे DMR थ्रू। ओके, सो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे। या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करून विचारायचं आहे। ओके, सो नवीन तुम्ही चॅनल पाहत असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।